एका खाजगी म्हणजे टिळक पुरस्कार देण्यासाठी अजित डोभालजी यांना पुरस्कार देण्यासाठी ते पुण्यामध्ये येत आहेत. आता याला विरोध करायचं काय कारण आहे? म्हणजे काही कामच राहिलेलं नाही. मी सांगितलं तुम्हाला, दिल्लीमध्ये सुद्धा सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं की पेपर फुटीवर चर्चा झाली पाहिजे, तोपर्यंत आम्ही सदन चालू देणार नाही. सरकारनं जाहीर केलं की आम्ही चर्चा करण्याला तयार आहोत, या तुम्ही. 8 दिवस त्यांनी सभागृह बंद पाडलं. चर्चेला या म्हटल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर दुसरा सूर त्यांनी काय काढला, राजीनामा झाल्याशिवाय आम्ही चर्चा करू देणार नाही. मग राजीनामा झाला तरी पुन्हा एक आठवडा तसाच परत गोंधळात काढला. आता राजीनामा झाला, त्याच्यावर कायदा झाला, दोन्ही सभागृहामध्ये तो कायदा पास झाला. आता ते म्हणतात अमित शाह साहेबांनी राजीनामा दिला. म्हणजे यांना आता सध्या कुठलाही मुद्दा नसल्यामुळं अशा पद्धतीचे गोष्टी करून एक नरेटिव्ह सेट करायचा, लोकांचा संभ्रम करायचा, एवढंच काम त्यांच्यात राहिलेलं आहे. तशाच पद्धतीनं ते पुण्यामध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, त्यांच्यात आता काही दुसरा मुद्दा नसल्यामुळं चांगल्या कामाला विरोध करायचं काम ते करतात, ते त्यांनी करू नये. SIT मार्फत या सगळ्या प्रकरणाची आम्हीही निवेदन देऊ, चौकशी करू. SIT, CBI, CID ज्यांच्या मार्फत करायचं असेल ते करूया, काही अडचण नाही. कारण याचं निरसन झालं पाहिजे, लोकांचं समाधान झालं पाहिजे. विनाकारण त्यामध्ये कुणी आडेवेडे घ्यायचं काही कारण नाही. पण एका बाजूला जिल्हा प्रशासनाकडून किंवा महापालिका प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सगळी तयारी संघटनाची सुरू असताना हा मुद्दा समोर आलेला आहे. काय तुम्हाला एकूण यामध्ये काही राजकारण दिसतंय की काय वाटतं या कार्यक्रमाबद्दल अशा पद्धतीने हा मुद्दा समोर येणार आणि नाही काँग्रेस महाराष्ट्रामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे. सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि सुनेत्रताई अतिशय प्रभावी आणि चांगलं काम करतायत. कोल्हापूरला ज्यावेळी हे जळीत झालं त्या दुसऱ्या दिवशी त्यावेळीचे मुख्यमंत्री असणारे शिंदे साहेब आले आणि त्यांनी ताबडतोब 10 कोटीची घोषणा केली. लगेच त्याच्यानंतर 15 कोटी. म्हणजे जे लागणारं परिपूर्ण आहे, ज्या लोकांच्या कोल्हापूरच्या भावना होत्या, रंगकर्मींच्या भावना होत्या, नागरिकांच्या भावना होत्या, त्या ओळखून त्यांनी ताबडतोब त्याला निधी दिला आणि अल्पावधीमध्ये सगळं काम पण पूर्ण होतंय. आता एवढं सगळं चांगलं होत असताना जर लोकांनी त्याला विरोध करायचा किंवा काँग्रेसच्या किंवा विरोधी पक्षाच्या लोकांनी विरोध करायचा, हे योग्य नाही आहे. कोल्हापूरला भरभरून द्यायचं काम चालू आहे. विमानतळ झालेलं आहे, आता PME बसेस 100 यायला लागलेले आहेत, रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. शहरामध्ये आता हे पूर परिस्थितीच्या बचावासाठी जवळजवळ 3200 कोटीचा प्रकल्प झालेला आहे, होणार आहे. महालक्ष्मी तीर्थक्षेत्राचं परवाच भूमिपूजन झालं, 1400 कोटी रुपये त्याला मिळालेले आहेत. म्हणजे भरपूर लक्ष आपल्या सरकारचं कोल्हापूरकडे आहे. आणि आणखीन त्यामध्ये काय मागायचं असेल तर आपण मागणी केली पाहिजे. तुमच्या काय सूचना असतील काँग्रेसच्या लोकांच्या तर तिने आम्हाला दिल्या पाहिजेत. आम्ही त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. परंतु विरोधाला विरोध करायचं ज्या पद्धतीने राहुल गांधी करायला लागले आहेत, तसं जर केलं तर लोक त्यांनाच त्या बाबतीत पुढं जाऊन विचारतील असं मला वाटतं. अमित शहा पुणे दौऱ्यावर